माझा नवरा एक दिवस घरी एक नोकर घेऊन आला. तो नोकर खूपच देखणा होता आणि माझं मन त्याच्याकडे ओढलं गेलं. एक दिवस रात्री नवरा घरी नव्हता आणि मी त्या नोकराच्या खोलीत गेले. जसं मी त्याच्याजवळ झोपायला लागले तसं त्याने असं काहीतरी केलं की माझ्या अंगावर शहारेच आले. कारण जेव्हा काही दिवसांपूर्वी नवऱ्याने बेल वाजवली आणि मी दरवाजा उघडला तेव्हा त्याच्यासोबत उभा असलेला तो तरुण पाहून माझ्या डोळ्यांची पापणी हलायची सुद्धा विसरले. तो तरुण म्हणजे जणू एखाद्या परीकथेतील राजकुमार होता, देखणेपणाने भरलेला. मी तर इतकी हरवून गेले होते की त्याच्या बाजूला माझा नवरा उभा आहे हेही माझ्या लक्षात आलं नाही. नवऱ्याने मला हाताला धरून हलवलं आणि विचारलं, काय झालं? मागे हट, सुमितला आत येऊ दे. तो तरुण अंदाजे 20-21 वर्षांचा होता. मी मागे सरकले. नवऱ्याने त्याला आत आणलं. मी आश्चर्यचकित झाले की नवरा त्याला का घेऊन आला होता. माझा त्यावेळी दुपट्टा अंगावर नव्हता, कारण घरात मी आणि नवरा असेच राहत होतो. पण नवऱ्याच्या कटाक्षाने कळलं की त्याच्या बरोबर एक तरुण आहे. मग मी पटकन खुर्चीवरचा दुपट्टा ओढून घेतला. त्या तरुणाने मात्र एकदाही माझ्याकडे पाहिलं नव्हतं. तो नजर खाली घालूनच उभा होता. मी नवऱ्याला विचारलं, हा कोण आहे? तो म्हणाला, हा एक बेसहारा मुलगा आहे, पण खूपच सोज्वळ आहे, म्हणून मी त्याला घरात नोकर म्हणून ठेवतोय. हा तुला घरातल्या छोट्या मोठ्या कामात मदत करेल. हे ऐकून मला त्रास व्हायला हवा होता, पण उलट माझ्या मनात आनंदाचं एक वेगळंच भावनांचं वादळ उठलं. नवऱ्याच्या या निर्णयामुळे मला आतून एक समाधान वाटत होतं. मी म्हणाले, हे तर तुम्ही फार चांगलं केलं, कारण मला खरंच घरकामात खूप अडचण येते आणि बाजारातून सामान आणणं म्हणजे थकवणारं काम असतं. तो म्हणाला, हो, म्हणूनच तर मी ठेवलंय याला. आता तुला बाहेर जावं लागणार नाही. सगळं बाहेरचं काम तोच करेल आणि घरातलंही थोडंफार. आमचं घर खूप मोठं नव्हतं, म्हणून नोकरांसाठी वेगळी खोलीही नव्हती. त्यामुळे नवऱ्याने स्टोअर रूम त्याच्यासाठी रिकामी केली. तिथेच चारपाई घातली आणि पंखाही लावला आणि जेवणाचं ताट देऊन त्याला तिथेच ठेवायला सांगितलं. नवरा मला म्हणाला, कोणतं काम नसेल तर त्याला घरभर भटकू देऊ नकोस, त्याला स्टोअर रूममध्येच राहायला सांग. मीही हो म्हणाले, पण माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली होती. त्या रात्री मला नीट झोपही लागली नाही. डोळे बंद करताच त्याचा सुंदर चेहरा माझ्या डोळ्यांसमोर यायचा. का कोण जाणे, पण माझं मन अगदी आतून ओरडत होतं की लवकर सकाळ व्हावी आणि नवरा कामावर जावा, जेणेकरून मी त्या तरुणाला नीट पाहू शकेन. एवढं तेजस्वी रूप मी कधी पाहिलं नव्हतं. पण एक आश्चर्य होतं, त्याने एकदाही माझ्याकडे नजर उचलून पाहिलं नव्हतं. सकाळी मी लवकर उठले. स्वयंपाकघरात नाश्ता करत असताना नवऱ्याने स्टोअर रूमच्या दरवाजावर टकटक केली. तो तरुण बाहेर आला. नवऱ्याने सांगितलं, घराचं सामान घेऊन ये आणि तुझ्या मॅडमची काही कामं आहेत ती करून टाक, मग मी तुला दुकानावर घेऊन जाईन. हे ऐकून मी थोडी गोंधळले. नवरा त्याला दुकानावर का घेऊन जात होता? तो तर घरासाठीच आणला होता ना. मी आंब्याचं लोणचं गॅसवर ठेवलं होतं आणि गॅस बंद करून बाहेर आले. मी नवऱ्याला विचारलं, तुम्ही त्याला कुठे घेऊन चाललात? तुम्ही तर सांगितलं होतं की तो घरकामासाठी ठेवला आहे. माझं बोलणं ऐकून नवरा काही वेळ माझ्याकडे रागाने बघत राहिला आणि मग म्हणाला, तो दिवसभर इथे काय करणार? अजून 1 तास आहे. तुला जे काम सांगायचं आहे ते सांग, मग मी त्याला दुकानावर घेऊन जाईन आणि रात्री सुद्धा माझ्यासोबतच राहील आणि रात्री जे काही काम असेल तेही करून टाकेल. हे ऐकून मी निराश झाले. नाश्ता मी अगदी उदास मनाने बनवला. तो तरुण किचनमध्ये आला आणि म्हणाला, दीदी, काही काम असेल तर सांगा. मी त्याच्याकडे वळून पाहिलं. त्याने अजूनही नजर खालीच ठेवली होती, पण त्याने दीदी म्हटल्यावर माझ्या अंगात जणू आगच पेटली होती. खरं तर मी त्याच्यापेक्षा काही वर्षांनी मोठी असेन, पण दीदी बनणं मला सहन झालं नाही. मी रागानेच म्हणाले, माझं नाव साक्षी आहे आणि मला साक्षीच म्हण. मी एवढी मोठी नाही की तू मला दीदी म्हणावंस. हे मी थोडं कडक शब्दातच सांगितलं. मग मी संतापात भांडी सिंकमध्ये ठेवली आणि म्हणाले, भांडी धुवून किचन नीट करून मगच जा. असं सांगून मी बाहेर आले. नवरा तयार होत होता. तयार झाल्यावर आणि नाश्ता झाल्यावर तो तरुणही किचन साफ करून बाजारातून सामान घेऊन परत आला. काही वेळातच नवरा त्याला दुकानावर घेऊन गेला. का कोणास ठाऊक, पण आजचा दिवस खूपच अवघड गेला. असं वाटत होतं वेळ थांबल्यासारखा झाला आहे. मी पुन्हा पुन्हा घड्याळ बघत होते. साधारणपणे माझा वेळ घरकामात पटकन जातो. दिवस कधी निघून जातो कळतच नाही, पण आज प्रत्येक क्षण ओझं वाटत होतं. माझं मन बेचैन झालं होतं. सतत त्याच तरुणाचा विचार येत होता. जसं रात्री नवऱ्याच्या येण्याची वेळ झाली
तसं मी पटकन खोलीत गेले. एक छानशी साडी घातली, थोडा मेकअप केला आणि केस मोकळे सोडले. पण मी कधी नवऱ्यासाठी अशी सजले नव्हते. लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसातच स्वतःला थोडं सजवलं होतं, पण नंतर घरच्या कामात गुंतून गेले. पण आज न कळता मनात वाटलं की स्वतःला सजवावं. मी दिसायला सुंदर तर होतेच, वय साधारण 30 वर्ष होतं, पण माझं रूप अजूनही ताजं होतं. लोक तर मला पाहून म्हणायचे की मी लग्न केलं आहे असं वाटतच नाही. जेव्हा नवऱ्यासोबत बाहेर जायचो, लोक आश्चर्याने पाहायचे, कारण नवरा दिसायला अगदीच सामान्य होता. पोट पुढे आलेलं, उंची कमी आणि चेहराही फारसा खास नव्हता. आणि मी मात्र एक सुंदर स्त्री. म्हणूनच बहुधा त्या तरुणाला पाहून माझ्या आतल्या दडलेल्या इच्छा पुन्हा जाग्या झाल्या होत्या. रात्री जेव्हा नवरा घरी आला, मला पाहून थोडासा चकित झाला, पण माझी नजर तर त्या तरुणावरच होती. संपूर्ण दिवस कसा तरी काढला होता, पण तो तर एक विचित्रच व्यक्ती वाटला. त्याने एकदाही माझ्याकडे डोळा भरून पाहिलं नाही. ही गोष्ट मला आतून अधिक अस्वस्थ करून गेली. माझा नवरा मात्र मला पाहून खूप खुश झाला. जेवण झाल्यावर म्हणाला, चल साक्षी, तुला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जातो. तू खूप छान दिसतेस आज. पण मी त्याच्यासाठी सजलेच नव्हते. ज्याच्यासाठी हे सगळं केलं त्याने तर एक नजर टाकली सुद्धा नाही. माझं मन होतं की तो मला पाहावा आणि पाहून त्याचं मन हरपावं, कारण मी देखील काही कमी नव्हते. पण तो थेट स्टोअर रूममध्येच निघून गेला. मी नवऱ्याला सांगितलं की माझं डोकं खूप दुखतंय, मला कुठेच जायचं नाही. हे सांगून मी माझ्या खोलीत गेले. अगदीच नाखुशीने मी चुडा काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवला, दागिने काढले, केसांचा आंबाडा करून त्याला क्लिप लावली आणि कपडे बदलले. चेहराही धुवून टाकला. आता माझ्या मनात फक्त एकच विचार घोळत होता, कशा पद्धतीने त्या तरुणाला आपल्याजवळ ओढून घ्यावं. माझ्या डोक्यात एक युक्ती आली. सकाळी नवरा उठायच्या आधी मी छतावर गेले, धुण्याचे कपडे उतरवले आणि सिड्या उतरताना मुद्दाम पाय मुरगळून घेतला. मी तोल सांभाळू शकले नाही आणि सिड्यांवरून खाली पडले. माझ्या पायाला चांगलाच मार लागला होता. गुडघा तर पूर्ण सुजलेला होता. मी रडायला लागले, ओरडायला लागले. माझा नवरा आणि तो तरुण दोघंही धावत आले. नवऱ्याने मला सिड्यांच्या खाली पाहून विचारलं, काय झालं? मी म्हणाले, माझा पाय तुटलाय. जेव्हा त्याने मला उचलायचं ठरवलं तेव्हा माझा ओरडाच निघाला, कारण खरंच माझ्या पायाची हाडं मोडली होती. नवऱ्याने मला गाडीमध्ये बसवून हॉस्पिटलला नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की हाड मोडलं आहे, प्लास्टर लावावं लागेल आणि मग मला घरी आणून बेडवर झोपवलं. नवरा फार चिंतेत होता. तो म्हणाला, आता मी कामावर कसा जाऊ? असं करतो, हा मुलगा आहे ना, त्याला दुकानावर पाठवतो. मग त्याने स्वतःच विचार केला, अजून तर याला दुकानदारीचं काहीच समजत नाही. काही दिवसच तर झालेत. मग मी त्याला थांबवत म्हणाले, तुम्ही दुकानावर जा, याला इथे ठेवा. काही हवं असेल तर मी याच्याकडून मागवेन. नवऱ्याने माझं ऐकलं आणि दुकानावर निघून गेला. मी खूपच खुश होते. पायाचं दुखणं होतं, गुडघा हलायचं नावच घेत नव्हता, पण मन मात्र एकदम हलकं वाटत होतं. नवरा गेल्यावर मी त्या तरुणाला हाक मारली आणि जाणून बुजून माझा दुपट्टा सोफ्यावर फेकला. तो खोलीत आला आणि नजर खाली ठेवून म्हणाला, जी, काय हवंय? मला तर फक्त एवढंच हवं होतं की त्याने माझ्याकडे पाहावं. मी म्हणाले, इकडे ये. तो जवळ आला आणि म्हणाला, काय पाहिजे? मी जेवण बनवलंय, स्वयंपाक येतो मला. किचन आणि घर साफसफाई केली. मी म्हणाले, इकडे बस. हे ऐकून त्याने क्षणभर माझ्याकडे पाहिलं, पण लगेच नजर वळवली आणि काही पावलं मागे गेला. म्हणाला, तुम्हाला काही पाहिजे असेल तर सांगा. हे ऐकून मला रागच आला. मी म्हणाले, माझ्या पायाला खूप त्रास होतोय आणि मला खोलीत घुसमट होते. मला बाहेर लिव्हिंगमध्ये जायचं आहे. मला बाहेर घेऊन चल. हे ऐकून तो चकित झाला. म्हणाला, मी असं करू शकत नाही. रात्री साहेब आले की मगच तुम्ही बाहेर जाऊ शकता. असं म्हणून तो बाहेर निघून गेला. माझा राग अनावर झाला होता. तो स्वतःला काय समजतो? मी जितकं त्याच्या जवळ जाण्याचं कारण शोधत होते तितकाच तो मला टाळत होता. पण एक दिवस मला संधी मिळाली. नवरा घरातून कामासाठी बाहेर पडला आणि मी मुद्दामच जोरात ओरडायला लागले, जसं काही मी पडली असावे. आणि मी बेडच्या बाजूला बसले आणि दुपट्टाही बाजूला टाकला, असं भासवलं की मी बेडवरून पडली आहे. सुमित धावत आला. मी रडायचं आणि वेदना अभिनय करायचं सुरू केलं. मग त्याला मला आधार द्यावाच लागला. त्याने माझा हात खांद्यावर ठेवला आणि कमरेवर हात ठेवून मला उचलायचा प्रयत्न करू लागला. त्या क्षणी माझं मन फुलून गेलं. मला जे हवं होतं तेच तो करत होता. त्याने मला बेडवर बसवलं आणि मग मी सवयच लावून घेतली. पुन्हा पुन्हा त्याला हाक मारायचे.
काहीतरी कारण सांगून जवळ बोलवायचे. तो बिचारा अगदी संकोचात येऊन मला आधार द्यायचा. मी तर हेच इच्छित होते की माझं जवळ असणं त्याला अस्वस्थ करावं, कारण एखादी गोष्ट जर खूप हव्या असलेल्या माणसाला मिळाली तर तीच गोष्ट त्याला मनाला गोंधळून टाकते. माझी ही गोष्ट तशीच होती. लग्नाला 7 वर्ष झाली होती, पण अजून अपत्य नव्हतं. माझ्या नवऱ्याने कधीच मला याबद्दल टोमणाही दिला नव्हता, पण माझ्या मनात एक कायमची रिकामी जागा होती. मी एक सुंदर मुलगी होते. जेव्हा कधी एखाद्या कार्यक्रमात जायचे तेव्हा माझ्या नजरा नेहमी त्या देखण्या तरुण मुलांभोवतीच फिरत असायच्या. मी त्यांच्याकडे पाहून आतून एक दीर्घ उसासा टाकायचे. माझ्या शेजारी बसलेला माझा नवरा त्या क्षणी मला फारच सामान्य वाटायचा. कधी वाटायचं मी भावनांच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय घेतला आहे. मी फक्त पैशाला महत्त्व दिलं. माझ्या माहेरी पैशांची खूप कमतरता होती आणि मला वाटलं होतं की पैसे असतील तर आयुष्यात सगळं काही मिळेल, हौस चैन सगळं काही. आणि ही खंतही उरली नाही. पण माझा नवरा सुंदर नव्हता आणि माणसाला सगळंच मिळेल असं थोडंच असतं. माझा समज होता की काळाच्या ओघात माझ्या मनातल्या या इच्छा शांत होतील, पण तसं काहीच झालं नाही. माझं मन कधीच नवऱ्याकडे ओढलं गेलं नाही. हो, मी एका श्रीमंत घरात राहत होते. माझ्या खोलीत एसी होता. खाण्यापिण्याची कोणतीच कमी नव्हती. पैसा खर्च करताना कधी विचार करावा लागला नव्हता. पण नवऱ्याच्या सहवासाने मला ओकारा यायचा. तो मला अजिबात आवडत नव्हता. जितका वेळ मी त्याच्यासोबत घालवायचे तितकं मी एका मानसिक त्रासातून जात होते. कधी वाटायचं चूक झाली. जर माझा नवरा माझ्या मनासारखा असता तर कदाचित मी त्याच्याबरोबर एका खोलीत सुखाने राहू शकले असते. त्याच्याशी मन भरून बोलू शकले असते. माझ्या आतल्या इच्छा आता वेडसर बनल्या होत्या. सुमितला पाहिलं आणि वाटलं की बस, हीच माझी प्रतीक्षा होती. मी मनातल्या मनात ठरवत होते की तो स्वतःहून माझ्याकडे ओढला जावा, पण तो तर माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नव्हता. माझा प्लास्टर आता उतरलेलं होतं. पाय बरा झाला होता, पण मी मुद्दाम ओरडायचे, हंबरडा करायचे, फक्त इतकंच की त्याने मला आधार द्यावा. नवऱ्याने म्हणायला सुरुवात केली होती, मी तुझ्यासाठी एक स्टँड घेऊन येतो. त्याच्या मदतीने तुला चालणं सोपं जाईल. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आहे की तू आता तुझ्या पायावर वजन ठेवू शकतेस. मी रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, डॉक्टरला काय माहीत मला काय त्रास होतोय ते. तो तर काहीही सांगेल, पण हे सगळं नाटक किती दिवस चालणारं होतं. मी आता नवऱ्यापासून सुटकारा मिळवायचाच ठरवलं होतं. एकदा नवरा दुकानात गेल्यावर सुमित कोणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याच्याकडे छोटासा नोकिया मोबाईल होता. तो फोनवर व्यस्त होता. आता माझ्या पायाला त्रास नव्हता, पण मी मुद्दामच हळूहळू चालत किचनपर्यंत गेले. तो बोलत होता, मी लवकरच आईला तुझ्या घरी पाठवेन. आता माझी नोकरी लागली आहे. तुझा बाप आता नकार देऊ शकत नाही. मी खूप मोठी रक्कम भरली आहे. मी लग्न करून तुला शहरात घेऊन जाईन. हे ऐकलं आणि माझ्या अंगातलं रक्तच गोटून गेलं. मला सुमितवर खूप राग आला होता. त्याच्याशिवाय जगणं अशक्य वाटायला लागलं होतं. मला तर वाटत होतं की तो फक्त माझाच आहे, पण तो कुणा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात होता. मी हळूहळू परत माझ्या खोलीत आले. हे सगळं मला नकोसं वाटत होतं. माझ्या मनात आलं, ती मुलगी समोर आली तर तिचा गळा दाबून मारून टाकेन. सुमित दुसऱ्या कोणावर प्रेम कसं करू शकतो? मी आरशात स्वतःकडे पाहिलं. मी खूप सुंदर दिसत होते. कसं शक्य आहे की मी सुमितला आवडत नाही? तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे पाहतो हे मला पचवणं अशक्य होतं. कदाचित ती मुलगी फारच सुंदर असेल, माझ्याहूनही सुंदर, पण काहीही असो, हे सगळं मला झेपत नव्हतं. माझ्या डोळ्यातून रागाने पाणी वाहू लागलं. मी सुमितला हाक मारली. तो खोलीत आला. मला पायावर उभं पाहून थोडासा चकित झाला. म्हणाला, मालकीनबाई का बोलावलत? मी म्हणाले, आत ये, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तो आत आला. मी त्याला थेट सांगितलं, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे ऐकून तो एकदम हादरून गेला. त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं, पण नजरेत राग होता. तो म्हणाला, लाज नाही का वाटत अशा गोष्टी बोलताना? मी म्हणाले, तू इतका देखणा आहेस, त्यात माझा काय दोष? आणि मग मी माझ्या अलमारीतून एक नोटांचा बंडल काढला. त्याच्या हातात दिला. हे पाहून तो सुन्न झाला. मी त्याला म्हणाले, मी तुला नोटांचं बंडल देईन, फक्त माझी इच्छा पूर्ण कर. माझं बोलणं इथपर्यंत आलं होतं की त्याने मला जोरात एक थप्पड मारली आणि म्हणाला, जर अजून एक शब्द पुढे बोललीस तर मी तुझ्या नवऱ्याला सगळं काही सांगून टाकेन की तुझ्या मनात काय चाललंय. मी तर तुझा नेहमी मोठ्या बहिणीसारखा सन्मान करत होतो. तुला माझ्याबद्दल असं वाटतं? हा विचार करूनच मला लाज वाटते. त्याच्या त्या थप्पडपेक्षा जास्त दुःख त्याच्या बहीण म्हणण्याने झालं होतं.
मी ताडकन म्हणाले, नाही, मी तुझी बहीण नाही. मी तुझ्यावर प्रेम करते. मी तुझ्या प्रेमात वेडी झाली आहे आणि जिच्याशी तू लग्न करण्याचा विचार करतोयस, तुझं ते लग्न मी होऊ देणार नाही. आणि जर तू माझ्या नवऱ्याला काही सांगायचा प्रयत्न केलास तर तू कल्पनाही करू शकत नाहीस की मी तुझ्यासोबत काय करू शकते. मी पूर्णपणे झपाटले गेले. वेडसरपणे तुझ्यासमोर बोलते हे ऐकून तो थेट खोलीतून बाहेर गेला. पण दुसऱ्या दिवशी त्याने जे केलं ते पाहून मी सुन्न झाले. तो माझ्या नवऱ्याला म्हणाला, मी ही नोकरी सोडतोय. तर माझा नवरा म्हणाला, का? तू विसरलास का? आपण 2 वर्षांचा करार केला होता. तू 2 महिने सुद्धा झाले नाहीत कामाला लागून. त्या दिवशी तू रडत होतास, हात जोडून काम मागत होतास आणि आता निघून जातोयस का? काही कारण आहे का? तो म्हणाला, मी कारण सांगू शकत नाही. माझा नवरा संतापूनच म्हणाला, ठीक आहे, मग जे पैसे मी तुला आगाऊ दिले होते 5 लाख ते परत कर. मी ती रक्कम हसत हसत नाही दिली. मी तुला घरात ठेवलं कारण तू एक सोजवळ मुलगा आहेस आणि माझ्या पत्नीबद्दल मला काळजी नको वाटावी म्हणून. माझा विश्वास होता तुझ्यावर. पण आता मी 3 दिवस शहराबाहेर जातोय, तेव्हा या 3 दिवसात तू काही सुट्टी घेऊ शकत नाहीस. 3 दिवसानंतर तू जाऊ शकतोस, पण माझे पैसे मला परत पाहिजेत. या गोष्टीत कुठलाही तडजोड नाही. हे ऐकून मी मात्र खूप खुश झाले. माझ्या मनात आलं, या 3 दिवसात तर मी सुमितला माझ्या मनाप्रमाणे वागवू शकते. पण सुमित मात्र खूप बेचैन वाटत होता. दुसऱ्या दिवशी मी नवऱ्याची बॅग स्वतः तयार केली. नवरा म्हणाला, तू याच्याकडे नीट लक्ष ठेव. हा कुठे पळून जाऊ नये. याने 5 लाख रुपयांचा ऍडव्हान्स घेतला आहे. याला खूप गरज होती. याच्या काकाने त्याच्या प्रेयसीचं लग्न दुसऱ्या कोणाशी ठरवलं आहे, पण याने 5 लाख रुपये देऊन लग्नाचं नातं पक्क केलं आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यांसमोर अंधार पडला. आता मला समजलं तो इथे का काम करत होता. नवरा निघून गेला. सुमित दुकानात गेला आणि रात्री जेव्हा परत आला तेव्हा मी पूर्ण तयार होऊन समोर उभी होते. पण त्याने नजरही टाकली नाही. थेट स्टोअर रूममध्ये गेला आणि दार आतून बंद केलं. माझा संताप अनावर झाला. मी दरवाजा ठोठावला, पण तो आतून म्हणाला, तुम्ही निघून जा, मी दार उघडणार नाही. मी खूप वेळ हॉलमध्ये त्याची वाट पाहत बसले. शेवटी थकल्यावर खोलीत परत गेले. पण राग, निराशा आणि वेडसर इच्छा अजूनही मनात उरली होती. रात्री 3 वाजता माझ्या लक्षात आलं, स्टोअर रूमच्या दरवाजाची चावी माझ्याकडेच आहे. मी चुपचाप ती चावी वापरून दार उघडलं. अंधारात समोर सुमित चादर घेऊन झोपला होता. मी हळूच दार बंद केलं आणि त्याच्या 4 पायीवर जाऊन झोपले. मी त्याच्या गळ्यात हात घातला आणि कानात एक आवाज घुमला. तो आवाज माझ्या नवऱ्याचा. मी पटकन उठून बसले. एक टॉर्च होती, तिचा प्रकाश थेट माझ्या चेहऱ्यावर पडत होता. प्रकाशात मला दिसलं, झोपलेला तो माणूस सुमित नव्हे तर माझा नवरा होता. मी सुन्न झाले. नवरा म्हणाला, तुझी सगळी हकीकत मला सुमितने सांगितली होती. मी खोटं बोललो की मी परगावी जातोय कारण मला तुझा खरा चेहरा पाहायचा होता. मी रडू लागले. सगळं सत्य उघड झालं होतं. त्याने तिथेच मला घटस्फोट दिला आणि म्हणाला, सकाळी तुझ्या माहेरी निघून जा. मी एक सामान्य बायकोसोबत आयुष्य घालवू शकतो, पण खोटेपणाने वागणाऱ्या बाईसोबत नाही. पुरुष दिवसभर मेहनत करतो फक्त यासाठी की बायकोचं खरं प्रेम मिळावं म्हणून. कारण पैसा देऊन कुठलीही बाई शरीर विकायला तयार होते, पण वफादारी ती खरी श्रीमंती असते. मी सगळं गमावलं होतं खरंच.